गाई श्री स्वामी समर्थ समर्थांची कृपा तुमची लाडकी गौरी. तर आम्ही चाललो आहे शिर्डीला. बॅग आमच्या पसारा पडला, पसारा आली. हा पसारा उचलून द्यायचा आहे. हा माझा छोटू, त्याला असंच घेऊन जाणार आहे नाईट ड्रेसला. होणार ते आहे काय माझे मिस्टर, त्यांनी पण अजून तयारी करायची आहे. त्यांना तयारी करायची आहे. आमची बस आहे 10ची. तर आम्ही घरातून 9:30 वाजता निघणार आहोत. पुढचा ब्लॉग मी तुम्हाला नक्कीच दाखवेन, कंटिन्यू करेन. आवाज बसला आता बोचलो झोप घेतली. थंडी एवढी आहे त्यामुळे चालत नाही. आणि माझं स्वेटर पण नाही घेऊन आता पुढे आलो बेकार गाईस. तर आमचं पहिलं दर्शन झालेलं आहे खंडोबाचं. शिर्डीत आलो आहोत, पण असं आहे की शिर्डीत आल्यावरती पहिलं खंडोबाचं दर्शन घ्यायचं असतं, मग साईंचं. तर आमचं आता खंडोबाचं दर्शन घेऊन झालेलं आहे. मी आता सध्या रस्ता क्रॉस करतो. आता आम्ही चाललो आहे साईंचं दर्शन घेण्यासाठी. आणि गाईज आज खूप आम्हाला उशीर झाला. जी बस मिळालेली ती बससुद्धा आम्हाला जी बस 6ला येणार होती ती बस इकडे आलेली आहे आमची 7:30-8 वाजता आलेली. त्याच्यानंतर मग आम्ही रूम जी ऑनलाईन बुक केली होती त्या ऑनलाईन रूममध्ये असा प्रॉब्लेम झाला की त्यांनी बुकिंग केली पण त्याने अजून आम्हाला 10-15 मिनिटं इथे बाहेर बसायला सांगितलं. पण आमच्याकडे तेवढा वेळ नव्हता. मग आम्ही त्यांना बुकिंग कॅन्सल करायला सांगितली. बुकिंग कॅन्सल केल्यानंतर आम्ही मग दुसरा रूम घेतला. दुसऱ्या रूममध्ये आलो. 2 नॉर्मल बनवा आणि 1 विदाउट शुगर बनवा. तिथून आम्ही 2 फ्रेश रेग्युलर बनवा आणि 1 विदाउट शुगर. फ्रेश वगैरे होऊन जस्ट तिथून निघालो. चेंजिंग केलं. मग आम्ही केलं दर्शन आता खंडोबाचं. आता आम्ही जरा चहा घेणार. चहा वगैरे घेऊन झाल्यानंतर आम्ही जरा साईंचं दर्शन करणार. तर गाईज त्याचा पुढचा व्हिडिओ परत तुम्ही बघू शकता. बाय गाईज. आता आम्ही घेतो आहे चहा. ही आहे पूर्वा. ही नेहमी असंच असतं. तिला कधी मोबाईलच्या पुढे यायचंच नसतं. आणि या आहेत काकू आपल्या लाडक्या. आणि आहे माझी छोटी प्रिन्स. हे आहे माझे मिस्टर. आम्ही सगळी खूप जमलेलो आहोत. आम्ही साईंचं दर्शन घ्यायचं. साईंचं दर्शन झालं की त्याच्यानंतर आम्हाला परत आम्ही मुंबईला निघालो. आणि निघणार आहोत संध्याकाळी. मग सकाळी आम्ही जाणार. त्याच्यानंतर सकाळी परत मुंबईला गेल्यावर मुंबईची रूट तिथे गेल्यावर पुढचं दर्शन तर या चहा पिया. अरे व्हिडिओ नाही काढायचे, फोटो काढायचे. तर गाईज माझं साईंचं पण दर्शन झालेलं आहे. आताच आम्ही बाहेर पडलो.
11 वाजता आम्ही आतमध्ये गेलेलो, तेवढं आम्ही वेटिंगवर होतो. त्यांनी आम्हाला सांगितलं 3 ते 4 वाजता, पण लाईन सोडली आणि आमचं दर्शन झालं 2:30 वाजता. आत्ता जस्ट आम्ही बाहेर पडलो. आता आम्ही चाललेलो आहोत सगळे महाप्रसादाला. तर या तुम्ही सगळे. गाईज, हाय गाईज. तर आम्ही चाललेलो आहे शिर्डीच्या साईबाबांचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही चाललो महाप्रसादाला. तर तुम्ही येऊ शकता. आणि आता आमचं जरा बघा साहेब पुसलेले आहेत. त्या काकी पण दमल्या. आम्हाला चहा पियायला गेलो, चहा पण व्यवस्थित पियायला नाही. तो चहा एवढा गोड होता की सगळ्यांनी अर्धा चहा टाकून दिला. आता आम्ही चाललो आहे, आम्हाला काहीच नको, आम्ही चाललो महाप्रसाद खाल्ला की आम्ही परत एकदा भेटू. बाय. मग आहे शिरा, महाप्रसादाचा शिरा. त्यांची वाढायची वन टाईममध्ये सगळे एवढी लोक. तर गाईज आम्ही आलेलो आहे महाप्रसादाला. तर तुम्ही बघू शकता वन टाईममध्ये एवढी पब्लिक बसायला अजून कमी आहे आणि या लोकांना भरलेलं आहे. सगळी वन टाईम बसणारी पब्लिक आहे आणि इकडचे सेवेकरी पण खूप हे आहे. छान छानपैकी सर्विस आहे. ही आहे पूर्वा, ही आहे काकी, ही आहे मी, आहे या सगळ्या महाप्रसाद. सगळं चालू आहे माझं शॉपिंग टाईम. समर्थांची कृपा तुमची लाडकी जाऊ. तर गाईज 10 वर्षातून आल्यानंतर जे शिर्डीचं जे दर्शन झालं मन पूर्ण प्रसन्न झालं आहे. साईंच्या मंदिरात जाऊन जेवढं पण काही दुःख होतं ते मी सगळं विसरलं. आणि आज मला पहिल्यांदा साईंबरोबर बोलताना असं वाटलं की मी खरंच गाईज रडायला आलं. म्हणजे मी माझ्या मनात ते कोणाला सांगणार नाही असं मी त्यांना सांगितलं. त्याच्यामध्ये रडायला आले. पण आजचा दिवस आणि मी हा कधीच विसरू शकत नाही, कधीच. तर गाईज तुम्ही ह्याच्या नंतर किंवा ह्याच्या आधी आत्ता जिथे शिर्डी आहे ना खूप सुंदर. आणि एक मला सांगायचं होतं, आमच्याकडून आहे ना म्हणजे आम्ही सकाळी निघालो काल रात्री निघालो. तिथे बसमध्ये पण थोडासा प्रॉब्लेम झाला. त्याच्यानंतर इथे उतरल्यानंतर आम्ही नाश्ता केला. आम्ही नाश्ता केला, तो पण आम्हाला आवडला. त्यांचं जे होतं म्हणजे देण्याची पद्धत, ऑर्डर घेण्याचं, ते आम्हाला काहीच आवडलं नाही. तर आम्ही त्याच्यामध्ये पण फेल झालो. दुसरी गोष्ट, दुपारी आम्ही साईंचं दर्शन केलं. साईंचं दर्शन घेऊन झाल्यानंतर मन पूर्ण तृप्त झालं. त्याच्यानंतर आम्ही साईंच्या महाप्रसादाला गेलो. महाप्रसाद एक नंबर होता, त्याची रिव्ह्यू केली बघू शकता. आणि एवढं सगळं फिरून आम्ही थोडं घरी गेलो. बाजूला फ्रेश झालो. फ्रेश झाल्यानंतर आम्ही दुकानामध्ये थोडीशी शॉपिंग केली. माझ्या मुलाचं तर गाईज अशा ह्याच्यामध्ये आम्ही सगळं काही फिरलो आहे. आम्हाला जे आवडलं
त्या आम्ही वस्तू घेतल्या. तर माझी ही फुल डे खूप सुंदर गेला. आता आम्ही जेवायला आलो. आता आम्ही जेवणार. 10ची आमची बस आहे. आम्ही निघणार. तर गाईज या